लाडकी बहीण तुम्ही जर असं सारखं ज्येष्ठ नागरिकांना पैसे द्यायला लागला, लाडकी बहिणीला पैसे द्यायला लागला, ती काम करणार काय? आम्हाला माडे गेले 4 वर्ष इकडे फुलवेड दिसलीच नाही. बरं, त्यामुळं त्यांना म्हणजे ऋतुराज पाटील एक 70% मतदान घेतील बघा फुलवेड. असं आहे का? सगळीकडे जी अवस्था आहे, रस्त्यांची सगळी दुरवस्था झालेली आहे, लोकांच्या गैरसोयी झालेल्या आहेत. तर अंमलवाडीच अंमलवाडी आमदार व्हायला पाहिजे. दुसरं नकोच आहे कोण. नकोच. प्रत्येक जण आणि वाढवा लागले. आता यांनी 1800 केलं, 2100 देणार म्हणतात, त्यांनी 3000 देणार म्हणतात. मागच्या वेळेला निवडून आला त्यावेळेला एकदा ही इकडं नाही आहे. विकास अजिबात झालेला नाही. जी पोस्टरबाजी केलेली आहे त्याच्या 10% सुद्धा विकास नाही आहे आमचं म्हणणं. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. आम्हाला माडे स्वच्छ चारित्र्य मानायचे असल्यामुळे त्यांना निवडून देणे हे आमचं कर्तव्य आहे. ऋतुराज पाटलांना निवडून देणे हेच वार आहे. एवढंच वार आहे का? हो. कोल्हापूर जिल्ह्यातला एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ. आमचं ठरलंय वारं फिरले कंडका पाडायचा आहे. म्हणजेच काय, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचं सांगायचं झालं तर मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील यांच्यातच इथली पडद्यामागची लढाई होत असते. पण पडद्या समोरचे उमेदवार आहेत ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक. या 2 उमेदवारांमध्ये यंदाच्या विधानसभेची खडाजंगी रंगली आहे. आता या खडाजंगीमध्ये नेमकी कोण बाजी मारणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, जनतेचा कौल कोणाला असणार, थेट जाणून घेऊयात त्यांच्याचकडून. मला सांगा, काय म्हणता, काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? ऋतुराज पाटलांना निवडून देणे हेच वार आहे. एवढंच वार आहे का? हो. समोरचा उमेदवार कोण? समोरचा अमल महाडिक. अमल महाडिक. काय, कशी लढत होणार? काटेची टक्कर होणार का? होणार की. काय वाटतंय, कोण बाजी मारण? नाही, निवडून येणार की ऋतुराज पाटील. ऋतुराज पाटील. ते मुन्ना महाडिक आणि बंटी पाटील पण मागचे उमेदवार आहेत ना याच्या? बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक पूर्वीचे आहेत, पण आता नाहीत ना. आता नाही. पण यांना सपोर्ट करतात ना. सपोर्ट अमल महाडिक ते मुन्ना महाडिक मदत करतात. बरोबर. आणि बंटी पाटील ऋतुराज पाटलांना करतात. बरोबर. मग आणि काय, आता ते ऋतुराज पाटलांना आणायचंच आहे. आणायचंच आहे. हो, आणायचं. अमल महाडिक नको बाई? नकोच आहे. का हो? का, ती आता पैशाची गटली भरपूर आहेत त्यांच्याकडे. अरे बापरे. काय झालं, का म्हणतात? काय आहे का ऋतुराज पाटील का पाहिजे, अमल महाडिक का नको? काय आहे, भागात फिरलं पाहिजे, एक लक्षात ठेवा. आता मागच्या वेळेला निवडून आला त्यावेळेला एकदा ही इकडं नाही आले. त्याच्यामुळं त्यांच्या ह्याच्या विरोध हे होतंय. हो, तुम्ही येऊन भेटायला तरी पाहिजे ना. आता बंटी पाटलाच कसं आहे, सर्रास सर्कलमध्ये आहे. म्हणजे भेटणं म्हणा, येऊन काहीतरी गोष्टी वगैरे काहीतरी ऐकून घेणं, एवढे त्यांचं काम चाललंय. कोल्हापूर दक्षिणचा आमदार कोण व्हायला पाहिजे? अमल महाडिक नको का हो? काय कारण, काय? पण माणूस स्वभावानं व्यवस्थित नाही. हात त्याला बोलत जवळनं गेले तर आक मारत नाही. 5 वर्षात परत आलेले नाही. 14 पासून आता आल्यात भागात, त्यापासून नाही. आणि पूर्ण आम्ही काँग्रेस असल्यामुळे त्यांच्याकडे जाण्याविषयी. बरं सांगा, तुमच्या मनात काय? आमच्या मनात आमचा जे विकास झाला की नाही गायरांचा, ते ऋतुराज पाटील साहेबांनी केलेला आहे. त्यामुळे ऋतुराज पाटील साहेब यावे. पण आता अमल महाडिक सुद्धा आहेत, त्यांच्या मागे मुन्ना महाडिकांची ताकद आहे. मग आता कसं निभावं लागेल? आता बघूया कोणाच्या. बघूया काय चित्र असेल. टफ फाईट होईल का? टफ फाईट होईल. पण ते महायुतीनं लाडकी बहीण असेल, PM किसान सारख्या योजना आणल्या, फायदा? काहीच फायदा नाही. डबल सगळं घेतलं. डबल श्रेय म्हणजे आता डाळीचे दर वाढले, इथं सगळे दर वाढले नाही. सगळं गॅस वगैरे सगळं एकूण झालेलं. ते लाडकी बहीणचं कसं असेल? 2 मिनिटं. लाडकी बहीण तुम्ही जर असं सारखं ज्येष्ठ नागरिकांना पैसे द्यायला लागला, लाडकी बहिणीला पैसे द्यायला लागला, ती काम करणार काय? तिला काहीतरी शिकवा की तुम्ही. तिला काहीतरी स्वतःच्या पायावर राहण्यासारखं शिकवा की तुम्ही. काय उगाच नुसतं पैसे महिन्याला द्यायला लागला म्हणजे झालं? यांची ती प्रगती होणार आहे का? पैसे नको. पैसे नको, त्यांना काहीतरी हे द्या, तुम्ही कामगिरी द्या, केली पाहिजे. तुम्ही हे झालं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. पण नुसती तुम्ही लाडकी बहीण जर द्यायला लागला तर ते बसूनच खाणार. आता रेशनला धान्य मोफत देतात, काय पोझिशन आहे ते खातात तर काय सांगा, घेणार
बाजारात जातोय तांदूळ, मग हे कुणाकडे लक्ष आहे? मग ह्या गोष्टी घडायला नको काय? का उगाच नुसतं आपलं वोटपत सांगायचं म्हणजे त्या ह्याला मोफत द्या, ही अडाणी माणसं आहेत, त्यांना तुम्ही मोफत दिलं म्हणजे ती लगेच खुश होत्यात. ह्या गोष्टी नको आहे. काय हो, नको का असल्या योजना? नकोच आहे हो. तो लोक नोकरी सुद्धा करणार नाही. पैसे फुकट मिळतात म्हणतात तर काय नोकरी करायची काय गरज आहे? असं आहे ना. आणि वाढवा लागले ते प्रत्येक जण आणि वाढवा लागले. आता यांनी 1800 केलं, 2100 देणार म्हणतात, त्यांनी 3000 देणार म्हणतात. ह्या गोष्टी घडायला नको. काँग्रेस पण म्हणतोय की आम्ही वाढवून देऊ. मग तेच सांगतो काय, मी ह्या गोष्टी घडायला नको. तुम्ही माणसाला काम द्या, त्यांनी कसे काम करतात ते त्यांना हे करा, ट्रेनिंग द्या, पैसे त्यांच्यावर खर्च करा पाहिजे तो. पण ह्या गोष्टी असे व्हायला नको की त्यांना घरात बसून पैसे द्या. मग हे पैसे जर तुम्ही देत बसला तर ते काम करतील का? बरोबर आहे. मामा काय मुद्दा आहे तुमचा? या बसा. कोण उमेदवार उभे राहिलेत? आमच्याकडे ऋतुराज पाटील आणि अमोल महाडिक. कशी लढत होईल? लढत अशी ह्याचीच होणार, अगदी म्हणजे टफ होणार. टफ होणार. काय वाटतंय, काय निकाल असेल? आता ते काय सांगता येईल, अंदाज आपला अंदाज काय नाही सांगता येत. कोण एवढे यायला पाहिजे? तसं नाही, काम करणारा माणूस पाहिजे, बाकीचं काय नाही. कोणी असू दे, आम्हाला काय फरक पडत नाही. काय आपल्याला काय माहित नसते, आपण तिकडे लक्ष घालत नाही कधी. नाही होय. तरी पण आम्ही रानात काम करणारी माणसं म्हटलं कुठले काय, आम्ही रानात काम करणारी माणसं, आपल्याला काय माहित नसते. तुम्ही काय म्हणताय? तुमचं काय म्हणणं आहे? कोणाची हवा आहे इथं? इथं बापू अजून 1 मिनिट. ऋतुराज पाटलांची हवा. ऋतुराज पाटलांची हवा आहे. कामं झाली का मागच्या 5 वर्षात? कामं झालेले आहेत एकदम. काय काय झाली, काय काय राहिली? रस्ते झाल्यात, काय मग राहुल मानेंच्या ह्याच्यातून ते बागेचे जी कामं झाले ते ऋतुराज पाटलांच्या ह्याच्यातूनच झाले. अच्छा. काय 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 म्हणता, विकास कामं झाली का मागच्या 5 वर्षात? खूप झालेली. खूप झाली. काय काय झाली? मी तरी आर्मीत असतोय, मी आता आलोय 2 महिन्यापूर्वी रिटायर्ड, त्यामुळे एवढं काय माहित नाही. पण त्यांची कल्ली चर्चा त्यांची आहे. चर्चा आहे का त्यांची? अच्छा. काय वाटतं कोण आमदार व्हायला पाहिजे? आमदार आता कोण होते काय माहिती, बघूया आता. बघूयात. अमोल महाडिक आहेत, ऋतुराज पाटील आहेत. हो आहेत. कोण तगडा उमेदवार वाटतो? तगडा तसं म्हणायला गेलं तर अमोल महाडिक पण आहेत, ऋतुराज पाटील पण आहेत, ते पण आहेत, दोन्ही पण आहेत. अच्छा. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? किती मिळाले? 7.5. मग आता महायुतीचा उमेदवार कोण आहे इथे? काय मला माहिती नाही. नाही माहितीये का? बरं बरं. लाडक्या राजकारणात बहिणी खुश आहेत इंटरेस्ट का? नाही त्यामुळे एवढं काही माहिती नाही. अच्छा बरं. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले म्हणून मत देताना विचार करणार का? करणार की करणार करणार हो करणार. काय म्हणताय, काय वारं इकडे? तर ऋतुराज पाटलांचा म्हणजे फुलेवाडीत तर एकदम चांगलं वातावरण आहे. त्यांची चांगली कामं किंवा त्यांचा संपर्क यामुळे त्यांचं चांगलं वातावरण आहे. अमोल महाडिक? अमोल महाडिक गेले 4 वर्ष इकडे फुलेवाडी दिसलीच नाही. बरं. त्यामुळं त्यांना म्हणजे ऋतुराज पाटील 70% मतदान घेतील बघा फुलेवाडी. असं आहे का? मला सांगा, कोल्हापूर दक्षिण मध्ये कोणाचं पारडं जड आहे? अमोल महाडिकांचं आता सध्या परिस्थिती वातावरण बघितलं तर अमोल साहेबांचं आहे. अमोल साहेबांचं? बर. तिकडे ऋतुराज पाटलांचं पारडं जड आहे म्हणतात लोक, विकास कामं केली. विकास कामं ही गेले 5 वर्ष कुठेच झालेले नाही. ऑल कोल्हापूर दक्षिण उत्तर असू दे कुठेही झालेले नाहीत. सगळीकडे जी अवस्था आहे रस्त्यांची सगळी दुरवस्था झालेली आहे. लोकांच्या गैरसोयी झालेल्या आहेत. कुठं उद्यानं पण म्हणजे स्वच्छता नाही, काही नाही, कोणाचं प्रशासनाचं पण लक्ष नाही, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. अमोल महाडिक हे स्वच्छ चारित्र मानायचे असल्यामुळे त्यांना निवडून दिले हे आमचं कर्तव्य आता. का हो, विकास झालाय का? विकास अजिबात झालेला नाही. जी पोस्टरबाजी केलेली आहे त्याच्या 10% सुद्धा विकास नाही असं आमचं म्हणणं आहे. काय काय विकास नाही झाला मग तुमच्या मते? विकास आता मध्ये त्यांनी आंदोलन केलं रस्त्याविरुद्ध. महापालिकेत कुणाचं सत्ता होती ती काँग्रेसचीच होती आणि आंदोलन केलं कशासाठी त्यांनी, त्याचा मुद्दा मेन आहे. कोणाचं पारडं जड वाटतंय मग आता आम्हाला अमोल महाडिक साहेबांचं पारडं जड वाटतं. जड वाटतं? हो. एकंदरीत विचार केला तर आजची जनता आता कुणाला सांगायची गरज नाही. विकास कामं सगळ्या दुनियेला माहिती आहेत. काय चाललंय कोल्हापुरात जे ह्याच्यात शहरात हे सगळ्यांना माहिती आहे. कुणाला सांगायची प्रचाराची गरज पण नाही. अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. लोकांनी आपापला उमेदवार निवडलेला आहे. त्यामुळे चांगल्या स्वच्छ मनाच्या माणसाला निवडून देण्याची आम्ही विनंती करतो. काय वाटतं आमदार कोण व्हायला पाहिजे? अमोल महाडिकच. अमोल महाडिक आमदार व्हायला पाहिजे. दुसरं नकोच आहे कोण? नकोच? काय रे, तुला कोण पाहिजे? अमोल महाडिकच. अमोल महाडिक पाहिजे? अरे बाप. 1150 कोटीची कामं केल्या मागच्या वेळेला.
आता हे आमदार ह्या वर्षात त्या वर्षात ते गणपती पुरतेच फक्त येतात इतर ते कधी दिसलेलेच नाहीत. 2 मिनिट मी येते सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे सर्वसाधारण आणि सोपा माणूस असा असला तर अमोल साहेब आहेत. कोणाच्या पण गोरगरीब असू दे श्रीमंत असू दे सगळ्यांच्या संग लहानापासून थोरांपर्यंत त्यांची सगळे म्हणजे लोक त्यांना विचार करणारे मानणारे लोक आहेत या वर्गामध्ये. ह्या 5 वर्षात फक्त सध्याचे आमदार 2 वेळाच इथे फुलेवाडी भागात आलेले आहेत. त्यामुळे आम्ही कसं कोणापुढे प्रश्न मांडायचा हा मेन मुद्दा आहे. काय वाटतं आमदार कोण व्हायला पाहिजे? अमोल माडिक. अमोल माडिक. आमदार कोण व्हायला पाहिजे? अमोल माडिक. काका आमदार कोण व्हायला पाहिजे? अमोल माडिक साहेब. फुलेवाडी विभागात की पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे सर. अजून काय पाणी काय येत नाही? पाणी कमी दाबाने पाणी कमी येते इथे. अच्छा, मग यासाठी काही गटारीत स्वच्छवित नाहीत. गटारी स्वच्छ नाही, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. बरं, मग याकडे कोणी लक्ष दिलेलंच नाही. आम्ही प्रत्येक टायमिंगला सांगतोय तरी पण काही लक्ष नाही. काय हो, इथल्या काय समस्या आहेत का? जवळजवळ 1985 पासून फुलेवाडी महानगरपालिकेत ताब्यात गेली आपल्याला. अजून ड्रेनेजची 1 फूट सुद्धा पाईपलाईन नाही. आता माडिक साहेबांनी केली ते आता गेली 5 वर्ष जाऊन ते त्या अर्ध्यातच पडल्यात. पण त्या पुढे काय प्रोसेस नाही. ड्रेनेजची पाईपलाईन पाण्याची तेवढी अमोल साहेबांनी केली. बर, आमच्या गल्लीची केली बऱ्यापैकी. फुलेवाडीतली सगळी पाईपलाईन झाली त्यांच्या. मेन पाईपलाईनला आता काळंबाडी येणाऱ्या जोडलेली नाही. ठीक आहे, पेंडिंग पडले ती त्यांची मी सत्ता गेल्यापासून ते पेंडिंग आहे. अच्छा, काय म्हणताय, काय वार आहे तुमच्या मतदारसंघात? आम्ही शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेची माणसे कोणाला देतील त्याला. मग आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीमध्ये मत कोणाला? काँग्रेसला. काँग्रेसला, ऋतुराज पाटलांना. अर्थ अच्छा, काय वार आहे इकडं? ऋतुराज पाटील. मग काय वार आहे इकडं? तर आपण पाहिलेलं आहे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं वारं कोणाचं आहे हे लोकांनी सांगितलेलं आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, कोल्हापूर दक्षिणचा आमदार कोण व्हायला पाहिजे? ऋतुराज पाटील की अमोल महाडिक? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती, राजकीय नेत्यांच्या मुलाखती, राजकीय विश्लेषकांच्या मुलाखती जर पाहायच्या असतील तर विशेष भारीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.